शिरवळ खंडाळा या ठिकाणी आलेले आहोत. या घरात लक्ष्मी सागर पानसरे या वहिनींसोबत गप्पा मारणार पानसरे कुटुंब वाट बघत आहे. चला भेटूया पानसरे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. वाटीत वाटी चांदीची वाटी सागरांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं सगळ्या वाट्या चांदीच्या आहेत. त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी ज्ञानेश्वरी. हा मुलगा ओम. बरं. हे माझी आई. हे वडील. ह्या जाऊबाई. ह्या ननंद. ह्या ननंद. हे नमस्कार. माझे दीर. हा नमस्कार. भाऊ. ही माझी मैत्रीण ज्योती. ही नंदुबाई. बरं. आणि पूर्ण आमचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. थांबल्याच नाहीत त्या सुरू झाल्या. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? भीमा कोरेगावचं. शाळा तिकडेच? हो तिकडे. शाळेचं नाव? छत्रपती संभाजी हायस्कूल. तुमची शाळा कुठली? आदर्श विद्यालय शिरवळ. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील जॉब करायचे. आई घरी आपली हाऊस होय. हो, तुमच्याकडे आई बाबा काय करायचे? माझ्या आई घरी वडील स्वीटचा धंदा आहे माझा. अच्छा. हो का? हा. आता मला सांगा तुम्ही कुठे भेटले दोघे? कुठेच नाही. हो म्हणजे भेटल्याशिवाय लग्न झालं का? हो ते पण. हे मला पाहायला आलेले. तुम्ही तिकडे का गेलात? त्यांना बघायला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुम्हाला? घरच्यांनी काय सांगितलं? की मुलगी पाहायला जायची आपल्याला. हो. हा. असं कुठल्या कुठल्या नदीवर जाऊन आला होता? हा? म्हणजे भीमा नदीच्या तीरावर यांना बघितलं ना थोडक्यात. हो हो. मग तसं अजून कुठल्या कुठल्या नदीकडच्या मुली बघितल्या होत्या? नाही एकच दोन मुली बघितल्या होत्या त्या नीरा नदीच्या म्हणजे नीरा नदीच्या जवळच्या आणि या भीमा नदीच्या जवळच्या. मग तुम्ही इकडे गेला त्याने लगेच फायनल केलं? हा एक 4-8 दिवसात फायनल झालं. पण ज्या दिवशी तुम्ही यांना बघायला गेले तेव्हा कोण कोण गेलं होतं? आम्ही घरातले सगळे नातेवाईक वगैरे सगळे गेलो. सगळे गेलं होतं. तुम्हाला माहिती होतं येणार आहे? हो माहिती होतं. माझा फोटो आणला होता ना आधी यांनी इथे. तो कुठून आणला होता? त्यांनी दिला होता. तुम्ही कशाला दिला फोटो? ह्यांनी मागितला म्हणून आम्ही दिला. म्हणजे तुमच्या दोघांचंच चाललं होतं? मग स्थळ कोणी सुचवलं? हे ना आमच्या सासूबाई ना आमच्या तिकडे आलेल्या आमच्या आजींच्या दहाव्याला. त्या टायमिंगला आमच्या सासूबाईंनी पाहिलेलं मला. तुम्हाला? हो. तेच म्हटलं ना कुठून तरी तर सुरुवात झाली असेल. हा मग तुम्हाला बघितलं? हा त्यानंतर मग आमच्या सासऱ्यांना सांगितलं की अशी मुलगी आहे म्हणून. मग त्यानंतर मग आमच्या इकडची इकडे पाहायला आलेले आधी. त्यानंतर मग इकडच्या लोकांना पास झाल्यानंतर हे तुमचं इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे हे किती दिवस चाललं होतं? नाही आमचं 8 दिवसातच ठरलं लग्न. काय सांगता? हो. जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला दोघे भेटलात जिथे कुठे बघायला हा, हा. भेटला म्हणजे घराच्या बाहेर तेच नाही ना, घरात. नाही, घरात. हा बरोबर. तेव्हा एकमेकांशी बोलला होता तुम्ही? नाही नाही. नाही बोललो. पहिल्यांदा जेव्हा एकमेकांना बघितलं तेव्हा बोलले नाही? नाही नाही बोललो. नाही. मग कशी असते ती पद्धत जरा मला सांगा ना. काय असतं कसं असतं? आता आमची इकडची येऊन पाहून घ्या. हे मला पाहायला आल्यानंतर मग आमचे मोठे असतात ना सगळेजण. त्यांनी विचारलं तुझं नाव काय ते सगळं कोणाला सांगितलं. विचारलं? मला तुम्हाला? विचारलं. म्हणजे सगळे असे बसले होते हो अशी बसलेले आणि सगळेजण. मग तुम्ही आला एकटे आलात की? हो मी एकटीच आले. अच्छा, आणि अच्छा. असं मला हातात- माहित नाही ना म्हणून विचारतो. आणि काय हातात काय होतं? ते आपलं पाण्याचा तांबे असतो ना. पाण्याचा तांब्या? हा तो असा पुढे ठेवलेला. हे पाणी असलेला ना हो त्यात? पाणी असलेला. भीमा बरोबर. नदीचं पाणी? पाणी हा भीमा नदीचं पाणी. पाणी बरोबर. त्याच्यात घेऊन तुम्ही आलात? हो तिथे ठेवलं तांब्या. ठेवल्यानंतर आणि मग असं विचारलं मग सगळं नाव बिव सगळं पण तुम्ही सांगितलं. उभ्याच होता की तुम्हाला नाही मी बसायचं? बसले होते खाली अच्छा, खुर्चीवर. खुर्चीवर बसले. हा. आणि हे कुठे चटईवर? नाही बेडवर बसलेले. बेडवर? बेड मला माहित नाही म्हणून विचारतोय. बरोबर आहे बेडवर बसलेले. मी काय आलो नव्हतो की नाही नाही लग्न नव्हते आले ठरलं तुम्ही. होतं. बरोबर आहे. हा मग त्यांना काय तुम्ही विचारलं त्यांना नाव? नाव विचारलं. तुम्ही विचारलं? हा. अच्छा. आणि मग तुम्ही उत्तर दिलं? हो पण तेव्हा एकमेकांना बघितलं असेल ना? हो पाहिलं त्यावेळेस. का खाली मान घालून? नाही नाही तसं नाही काय? सर. अच्छा. तुम्ही मग लगेच तुम्हाला दोघांना 10 मिनिटं बाजूला बसायला हा बोला? नंतर मग सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर मग 10 मिनिटं आम्ही दोघे जण बसलो एका रूम मध्ये. मग बरं. आमचं बोलणं झालं. आणि मग निर्णय झाला?
हो दोघांकडनं? हो. का होकार दिला? का होकार का दिला त्यांना? कारण नाही, छान होता मुलगा, एकटा पण आहे, घरी कुठे पण मुलगा छान. कुठला? अच्छा, हे मला वाटलं. ह्या मुलगा ना, अच्छा, हा नवरा मुलगा. नवरा मुलगा मला छान वाटलं आहे, आणि घरी कुठला पण मुलगा इतका घेऊन आले. छान. नाही हो, घरी पण छान आहे म्हणल्यावरती सुखात राहणार म्हणलं, हो म्हणणारच की मी. ते सुखत राहणार. मी राहणार ना सुखात की सुखत? सुखात. सुखात ते सांगा. आनंदात. मग असं सांगा ना. मला वाटलं लग्नानंतर मुलगा सुखत राहणार. तुम्ही काय विचार करून होकार दिला हो या वहिनींना? कारण तुम्हाला जी काही 10 मिनिटं बोलायला दिली तेवढ्यात तुमचा निर्णय झाला होता. हो. तेव्हा तुम्ही नंबर दिले होते एकमेकांना? हो, तर टेलिफोन होते ना, आताच मोबाईल नव्हते सर. नव्हते? होते पण म्हणजे आम्ही- एवढे नव्हते, आपले टेलिफोन होते पहिले. किती वर्षापूर्वी लग्न झालं? आमचं 2005 मध्ये लग्न झालेलं. मग आता 13 म्हणजे वर्ष. सगळा खर्च 2005 रुपये? नाही हो, लग्न 2005 मध्ये, 22 मे ला लग्न झालं आणि म्हणजे किती वर्ष झाली? 13 वर्षे. अरे हा, माझं गणित कच्चं आहे. मी नाही असं 2005 मध्ये लग्न. 2005 मध्ये लग्न झालं आमचं. म्हणजे 13 वर्षापूर्वी. 13 तेव्हा मोबाईल नव्हते का तेव्हा? होते पण एवढे नव्हते, पण बरं. टेलिफोन जास्त चालायचे ना मग ते. तुम्ही नंबर घेतला होता एकमेकांचा. कोण करायचं जास्त फोन? हे तुमचं काय टेलिफोन बूथ होता? मग का फोन करायचे तुम्ही? आठवण येते म्हणून फोन केला. किती मस्त. हे खरं प्रामाणिक उत्तर आहे. याला म्हणतात प्रामाणिकपणा. आठवण आली फोन करायची. फोन हो की करायचं, नाही? बरोबर आहे. बरं, मग लग्न बघितल्यापासून किती दिवसांनी लग्न झालं तुमचं? 4 महिने झाले. 4 महिने. पण मला सांगा, आता 13 वर्षाचा संसार आहे. हा, काय हो, कशी साथ दिली या माऊलीने तुम्हाला? छान साथ दिली. वहिनी, त्यांच्याबद्दल काय सांगणार? नाही, खूप छान आहे. मला खूप समजून घेतात ते, खूप प्रेमळ आहे. मी म्हणतील ते करतात. मला फिरायला म्हणजे की फिरायला नेतात. काय सांगता? कुठे नेतात? मग खूप सगळीकडे नेलं फिरायला. म्हणजे माझी कुठे इच्छा होती कुठे? ते. आम्ही महाबळेश्वरला गेलेलो, परत म्हैसूर, उटी, बालाजी, कन्याकुमारी सगळीकडे फिरून आलो. आता राजस्थानला नेणार आहे दिवाळीत मला. हो, घेताय? उंट बिंट घेऊन ठेवलं? राजस्थानला वाळवंटात बरोबर उंट आहे. तर लागेल ना. लागणारच ना, सर. बॅगेतनं 2 तरी घेऊन जा. वा वा, किती मस्त गोड हसतायत दोघेही. असेच हसत राहू. 13 वर्षाचा संसार, अत्यंत सुखाचा संसार. थोडेसे गप्पा, थोडीशी गंमत, थोडेसे प्रश्न, मला पडलेले प्रश्न. रागावलं नाहीत ना? नाही सर, नक्की ना? नाही. बरोबर. चला, आता याच नोटवरती या घरामध्ये लपवलेली ती चांदीची अन्नपूर्णा मिळणार का आपण बघणार आहोत. सुरू करू वेळ? हो. वेळ 1 मिनिटाची. आहात ना मदतीला? हा, यांचं हो ऐकता मला भीती आली वाटते. जय जय रघुवीर समर्थ. वेळ सुरू झाली. हळूहळू हळूहळू. 1 मिनिटाची वेळ आहे. सांगा ना मग, ओरडून सांगा त्यांना. देवघरात देवघरात. जय जय रघुवीर समर्थ. 20 सेकंद झालेली आहेत, अजून नाही मिळालंय. वाचायला सांग मोठ्याने. 30 सेकंद झाली. गुळाचा गणपती. 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बरं झालं कपाट हाकली नव्हतं, नाही तर कपाट आणलं असतं ढकलून. पण अभिनंदन. हे चांदीचं नाणं होतं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. ही चांदीची तुळस मिळाली. आणि तुमच्या घरात असलेली ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. सगळ्यांनी काय काय सल्ले दिले हो तुम्हाला? इथे बसलेत त्यांनी. खूप सगळ्यांनी छान सल्ले दिले. बक्षीस जिंकायचं, छान छान, घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे म्हणून. हो हो, या सगळ्या जणी. सगळ्या जणी. अरे खूपच प्रेमळ आहेत हो, म्हणजे. खूप प्रेमळ आहे. वा वा, नमस्कार हा तुम्हाला. पण ह्या सगळ्यांनी मिळून हंडी भरली आरोपाने. चांगलं लिहिलं असेल. हो, चांगलं. हो, मला माहिती, चांगलं कोणी लिहिलं. वाईट नाही कोणी लिहिलं. वाईट हो की नाही. नाही? हो, आणि हे बाजूचे आहेत ते. ह्यांनी पण छान लिहिलं असं माझ्याविषयी. मला तुमची चिठ्ठी मिळूच दे. देतो की नाही? तुम्ही सतत नाक मुरडता, असा एक आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला?
असेल पण सांगता नाही ना. तुम्हाला मान्य आहे? काय प्रेम आहे. खूप बडबड करतात. हो करते मी खूप बडबड. करते हा? करते हो बरोबर. ना? घाबरू नका तुम्ही. मी आहे. सतत मुलांवरती ओरडत असतात. बरोबर. हळूहळू ते बरोबर आहे बोलायला लागले. राग आला ना की मोठ्या मोठ्याने भांडी आत वाजवतात. हा आरोप मान्य आहे? मान्य आहे. मी आता काही वेळासाठी ब्रेक मध्ये यांच्या किचन मध्ये बसलो होतो. एकही स्टीलचं भांड सरळ नाही. राग येतो पण लगेच तुम्ही शांतही होता. बरोबर आहे. हो ना? बरोबर आहे. नाही चुकीचं काय लिहिलेलं नाही. होय, हे बरोबरच सगळं खरं म्हणते तेच मी. लिहिलंय. खरंच की. पण त्या सगळ्याजणी वाट बघत होत्या कधी संधी मिळते. त्या बिचाऱ्या ज्या कोणी आहेत त्या तुमच्या घरी येतात त्यांना तुम्ही चहा आणि पोहे कधी देत नाही. कोणाला देत नाही चहा पोहे? नाही हे चुकीचं आहे. वहिनी, मी नाव नाही दाखवत. काय लिहिलंय बघा. चहा पोहे देत नाही, हट्टी आहे. लिहिलंय की नाही? बरं. खोटं लिहिलंय. तुम्ही चांगले आहेत. कोणीतरी आहे ना माझ्या साईडने. मग मीच लिहिलंय ते. आहे ना तुम्ही. मग तरी भाऊजी बाकी कोण नाही कशासाठी? सगळे तुम्ही. पण भाऊजी कशासाठी असते? वहिनीच हे करण्यासाठी. म्हणून मी आलो ना. बघा माझी एकतरी चिठ्ठी आहे का ह्याच्यात? का सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकलेत? भांड्यांचा आवाज ऐकून तिथं चपला घालून मी निघते. काय आरोप आहे? म्हणजे ऑर्केस्ट्रा आहे तुमच्या आतमध्ये. मला एक चिठ्ठी मिळू द्या मग बघतोच. त्यांनी लिहिलीच नसेल चिठ्ठी. तिची वाईट सवय ती कंजूस आहे. हे कोणी लिहिलंय? नाही सांगता यायचं. पण एवढे आरोप करतील असं तुम्हाला वाटलं होतं का हो? नाही ना बाबा. नाही एवढं त्यांना हे करून पण माझे. तुम्ही एकही नाही आरोप केला हो? नाही. काय प्रेम आहे तुमचं. मला माहिती ना काय ते? की एकही आरोप करणार नाही म्हणून ते. ते ना व्हेरी गुड. पहिले जे चारही आरोप होते ते त्यांनीच लिहिले होते. बरोबर वहिनी, मला तुम्हाला विचारायचं हे आरोप गंमत म्हणून गंमत असतील पण त्यातले काही खरेही असतील. बरोबर. असतात. असतं. आज जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल आजपासून इतके आरोप ऐकल्यावर तर कुठला करा? रागावरती नियंत्रण ठेवणार. हो. आणि भांड्यांचं काय कराल? भांडी नाही आपटणार आता. हा? नाही नाही आपटणार. आपटणार? नाही. काय खुश झाली असतील आतली भांडी. वाचलो म्हणतील भांडेकर घरी येऊ आमची भांडी तरी राहतील. तुमचं काय म्हणणं? वहिनीने कुठला बदल केला पाहिजे? स्वभाव हट्टी स्वभाव बदलला पाहिजे. थोडा कमी केला पाहिजे. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही त्यांचा स्वभाव खूप छान आहे. फक्त त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. खूप अशी धावपळ करतात ना ती धावपळ थांबवायला पाहिजे. हो का? तर कमी धावपळ करा. हा काय म्हणजे होतं? आराम करत नाही ना अजिबात. काय मग ते. बिचारे करतील ते असतात दुकानात. तुम्ही इकडे भांडी आपटलीत की ते पळत सुटतात. त्यांची धावपळ थांबायला पाहिजे तर तुम्ही जरा हे कमी करा ना. बरोबर. हा, ठीक आहे मी करेन हा? कमी. तर धावपळ कमी करा तुम्ही. ओके. बरं आता दोघेही चित्र काढणार आहेत आणि चित्र काढून जी चित्र काढणार ते घरातले ओळखणार का? काढलंय. सर अभिनंदन. ह्याच्यानंतर जर चित्र काढाल तर लक्षात ठेवा
तिकडे उभे राहा. वहिनी आपटा भांडी तुम्ही या तुम्ही. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. तिसरं चित्र कोण काढणार? पुढचं चित्र कोण काढणार दोघांपैकी? मीच काढणार. दोन, एक, वेळ संपली. काय आहे सांग? सॉरी. तू बाई कुठे? ह्या सासूबाई. सुनेबद्दल सांगा, कसा आहे स्वभाव? डोक्याला हात लावा. आता सुनेबद्दल सांगायचं म्हणजे अहो जे काय आहे ते सांगा. घ्या, कशी आहे सून तुमची सांगा. चांगली आहे. हा सुनबाई चांगली आहे. मुलांना तर ओरडती. म्हणजे त्यांच्या मुलांना ओरडते की तुमच्या मुलाला ओरडते? तिच्या मुलांना ओरडती. तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर सूनबाई देतात का? मी म्हणजे मागतच नाही मी. हो ना, कारण ते मागून ती भांडी ऐकण्यापेक्षा न मिळालेली बरी. अजून कोण बोलणार आहे घरातलं? हॅलो. हाँ हेलो. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करो. हाँ. लहानपणापासून ती हुशार आहे. असं कोणत्या बाबतीत मागं सरकत नाही. पण राग जास्त येतो तिला पटकन. तिच्या हो का? मनासारखं नाही झालं ना की रागावते ती. मग त्यांनी राग थोडा कमी केला कमी पाहिजे. करायला पाहिजे. आणि जावई कसे आहेत? जावई बी मुलासारखेच आहेत. चांगली छान आहेत. जावई चांगले आहेत. चांगली म्हणजे जास्त मार्क द्यायचे असतील तर जावयाला द्याल का मुलीला? जावयाला. तुम्ही कसाही झेब्रा काढला तरी 100 मार्क. बरं बरं. अजून कोण बोलणार आहे घरात उद्या? त्या खूप चांगल्या आहेत, मनमिळावू आहेत, परत सगळ्यांना समजून घेतात त्या. म्हणजे त्यात ना राग आला ना तरी खूप छान आहेत त्या. म्हणजे असं रागाला की लगेच रागावर कंट्रोल करतात. अरे वा, आणि ते ह्या गावचे सरपंच आहेत. काय सांगता? हो, मेन किती मुद्दा म्हणजे चांगली त्या गोष्ट ह्या आहे. गावचे सरपंच आहेत. वा वा, तरी भांडी आपण. आता तरी भांडी आपतात त्या. कधी आपतात असतील. आता ते लोक काही पण आरोप 5 करतात. भांडी घेऊन येऊ आतली. पुढच्या वेळेस नवीन भांडी आणू मी. पूर्वी यांच्या घरात सगळी मातीची भांडी होती, एकही राहिलेलं नाही आहे. मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा माझ्या मिस्टरांची पण मागू सांगते, सासूबाईंची, नंदुबाईंची, जाऊ आणि माझं चुकलं असं मी सगळ्यांची क्षमा मागते. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? कोणाच नाही, म्हणजे काय असं विशेष नाही. आपण काही चूक केली नाही, आपण क्षमा मागणार. बरोबर आहे. या सगळ्यांच्या वतीनं मी घरातल्या भांड्यांची क्षमा मागणार. आजपासून भांडी वाजणं बंद झालेलं आहे. उद्यापासून भांडी सुखरूप आहेत या घरातली. तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला शिरवळमधला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.